पाहत आहात SB9 मराठी, समस्त बहुजनांचा आधार। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। लय मोठा शिक्षणाचा प्रश्न आहे। आमच्या पोरांनीच आहे तुमचं 18,000 शाळा बंद करायला तुम्ही। आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा चांगलीच चालू झाल्या गेल्या, तेव्हा शाळेला शिशुफुटेज मंजूर झालं। राज्यात सगळीकडे शिशुफुटेज केलं, चांगली शिशुफुटेज आलं नाही। आज राज्यात सगळीकडे पोरांचे गणवेश गेले, सगळ्यांना गणवेश मिळाले, गणवेश वाटप चालू आहे। आमच्या सांगलीत गणवेश वाटप नाही का हो? आमच्या सांगलीला काय गोड मारले? आमच्या पोरांनी शिकायचं नाही। आज सांगली आमची राजकारणात, कलाकारी, शैक्षणिक, साहित्य सगळ्या गोष्टी सांगलीचं नाव आहे आमच्या। त्यामुळं सांगलीला जाणून बुजून ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या टाळाव्यात। अजून आदेश लागू व्हायच्या अगोदर सांगलीतल्या शाळा बंद केल्या। इथल्या प्रशासकीय यंत्रणेनं शाळा चालू झाल्या पाहिजे। आम्ही ठाम भूमिकेवर आहे। आम्ही शिकलो नाही, आमच्या परिस्थितीनुसार शिकलो नाही आम्ही त्यावेळेला। नमस्कार, मी सुजित खोत, आपण पाहतात SB9 मराठी। SB9 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दलित महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील जे काय 18,000 शाळा जाहीर निषेध करत दलित महासंघाचे उत्तमदादा मोहिते व त्यांचे सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सांगली या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन केलं आहे। त्यांची प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेऊया। दादा नमस्ते। आज या ठिकाणी दलित महासंघाच्या माध्यमातून आपण जाहीर निषेध करताय, त्या संदर्भात तुमची जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे आम्हाला SB9 मराठीला सांगा। भारत आज महासत्ताकडे वाटचाल करणार असे देशाचे सत्ताकरण राजकीय आणि पंतप्रधान सांगत आहेत। आणि या सत्ताकरणासाठी महासत्ताकरणासाठी देशाला शिक्षणाची गरज आहे। बाबासाहेबांनी संविधान लिहिताना सुद्धा सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिक्षणाचं मूल्य हे बहुमूल्य आहे, त्यामुळे शिक्षणाचा पाया हा महत्त्वाचा आहे मुलाचा। आणि आज या मला वाटते महाराष्ट्रातल्या महासत्ताकडे जाणार असं आम्हाला वाटत असता। बहुजन समाजाची मुलं या ज्या 18,000 शासन मान्यता शाळा आहेत प्राथमिक, त्या शाळेत मी सरकारच्या शाळेत प्राथमिक बहुजन समाजाची, मागासवर्गीय समाजाची मुलं शिकत आहेत। आणि ही या सरकारच्या डोक्यात मला वाटते त्यांच्या जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या आडनावाप्रमाणे ते वागत आहेत। त्यांच्या डोक्यात काय आहे मला माहीत नाही, पण त्यांनी जे वागले ते चुकीचं वागले। त्यांनी 18,000 शाळा या ठिकाणाला बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय तात्काळ मागे घ्यावा। असं जर झालं तर भारत महासत्ताकडे जाईल, पण महाराष्ट्र हा फक्त गुन्हेगारी सत्ताकडे जाईल। त्यामुळं आम्ही आज या गोष्टीचा इथं निषेध केलेला आहे। येत्या काळात या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी तात्काळ घेतलेला निर्णय मागे घ्यावा। आणि जर निर्णय मागे घेतला नाही तर दादा भुसेंना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तसंच फडणवीस साहेबांनाही फिरू देणार नाही आणि मंत्रालयाला घेरावा घालणार असा इशारा मी देतो। तसेच आज हे आंदोलन दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं सांगलीत सुरुवात झालेली आहे। येत्या काळात महाराष्ट्रात या आंदोलनाची सुरुवात होणार आणि सरकारला गुडघा टेकून हा निर्णय मागे घ्यायला लावणार असा इशारा मी देतो।